सगळ्यात सोपे उपाय म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीने ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुष्कळसा गूढ अर्थ दडलेला आहे. त्यांनी स्वतःहून संपूर्ण अभ्यास केला. ज्योतिषशास्त्र हे ते कोणाकडून शिकले नाही, वास्तुशास्त्र सुद्धा ते कोणाकडून शिकले नाही. मी पण ऐकलंय सरांचे श्लोक सगळे पाठ होते आणि सर तेव्हा प्रश्न आला की श्लोक सांगायचे, म्हणजे 6व्या स्थानातील मंगळ असं काही विचारा सर, श्लोकने अगोदर उत्तर द्यायचे, मग त्याचं विश्लेषण करायचं. जे ज्योतिषशास्त्रातले मोठे व्यक्ती वगैरे जे होते त्यांना इथे MP लॉ कॉलेज आहे, तर तिथे लेक्चर अरेंज करायचे लोकांना. म्हणजे त्यावेळेस मग ते त्यावेळेस सकाळ होतं किंवा सरांनी सुरुवातीच्या काळामध्ये मासिकांमध्ये ज्योतिषशास्त्राचा प्रचार व्हावा यासाठी पुष्कळसे आर्टिकल्स वगैरे लिहायला सुरुवात केली. नमस्कार. आजचं पॉडकास्ट अत्यंत वेगळं होणार आहे, कारण आपण एका वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत. गेली 60 वर्ष ज्यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास केला, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला, आज ज्यांना आपण दिग्गज म्हणून ओळखतो, अशा व्यक्तींना ज्यांनी घडवलं, अशा यशवंत मग्गीरवार सरांकडे आज आपण आलेलो आहोत. खरं तर प्रत्येक ज्योतिषप्रेमीने हे पॉडकास्ट नक्कीच पाहायला पाहिजे. मग्गीरवार सरांना ऐकणं, त्यांच्याकडनं शिक्षण घेणं म्हणजे खूप मोठं फीस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. पूर्वीचे जे दिग्गज मला सांगतात, जे सरांकडे शिकलेले आहेत, ते असं म्हणतात की आपण कोणताही प्रश्न विचारा, व्ययातला गुरु सर अगोदर एक श्लोक सांगतील, किंवा सरांची संस्कृतवर असलेली पकड ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि आज म्हणजे 60 वर्ष त्यांनी या शास्त्रासाठी काम केलं. आणि पुन्हा जेव्हा मी त्यांना विनंती केली की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला भेटायचं आहे, तेव्हा या वयात सुद्धा तरुणांना लाजवतील अशा उत्साहात ते लगेचच तयार झाले. तर मी संभाजीनगरमध्ये आलेले आहे मग्गीरवार सरांच्या घरी. सर नमस्कार. सरांसोबत सरांचे चिरंजीव आहेत. असं म्हणतात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा, किंवा संतती जर चांगली असेल तर तुमचं कर्तृत्व पुढे जातं. सरांच्या बोलण्याला निश्चितच वयाची मर्यादा आहे, परंतु सर जे बोलतात ते त्यांच्या पुत्राला नक्कीच कळतं आणि ते आपल्याला एक्सप्लेन करून सांगण्यासाठी त्यांचं सगळं शेड्यूल कॅन्सल करून या ठिकाणी आलेले आहेत. सर नमस्कार. अविनाश मग्गीरवार सर वास्तुतज्ञ आहेत, वास्तुतज्ञ आहेत आणि ते आज आपल्यासोबत इथे आहेत. आपण त्यांचं देखील स्वागत करू. सर आपलं 60 वर्षाचं कार्य आम्हाला माहिती आहे, ऐकून आहोत. म्हणजे आपली जरी पहिली भेट होत असली तरी तुमचं कार्य खूप मोठं आहे की ज्या कार्याने आम्हाला जळगावून इथे ओढून आणलं. तर तुम्ही या शास्त्राविषयी कडे कसे वळलात त्याविषयी काय सांगाल? बोला तुम्ही. सरांचा ज्योतिषशास्त्राचा प्रवास हा 1965 मध्ये सुरू झाला. बरं. 65 आता 25 सुरू आहे. बापरे, म्हणजे 35-55 वर्ष. हो. तर त्यावेळेस सुरू झाला की त्यांच्या एका मित्रांनी त्यांना एक ज्योतिषशास्त्राचं पुस्तक वाचण्यासाठी दिलं. बरं. आणि ते वाचता वाचता त्यांना गणिताचा पहिल्यापासून आवड होतीच. आणि हे काम करता करता जो उर्वरित वेळ जो होता त्याच्यामध्ये त्यांनी टिंगलटवाळका करण्याच्या ऐवजी त्यावेळेस त्यांनी म्हणजे त्या जवानीच्या काळामध्ये त्यांनी शास्त्राकडे वळले. त्यांनी स्वतःहून संपूर्ण अभ्यास केला. ज्योतिषशास्त्र हे ते कोणाकडून शिकले नाही, वास्तुशास्त्र सुद्धा ते कोणाकडून शिकले नाही. आणि त्यांना शिकता शिकता ते जसं काही भाकीतं सांगायचे लोक, त्यांनाकडे पत्रिका पहिल्यांदा ते करून द्यायला लागले. त्याच्यानंतर काही भाकीतं सांगितले तर लोकांना त्याची प्रचिती यायला लागली. आणि ती प्रचिती येता येता मग त्यांना पण समजायला लागलं की ज्योतिषशास्त्र हे फक्त तोटा नव्हे, ते एक शास्त्र आहे. ही मोठी गोष्ट आहे. हा. आणि त्यांचा स्वभाव सात्विक असल्यामुळे त्यांचं इंट्युशन खूप चांगलं आहे. आणि याचा फायदा काय झाला की ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचा फायदा त्यांना खूप झाला. आणि त्याच्यामुळे लोकांना कधी कधी लोक यायचे आणि ज्या गोष्टींचा त्यांनी प्रश्न विचारला त्याचं उत्तर ते फक्त एका वाक्यामध्ये द्यायचे. त्याच्यातून त्या व्यक्तीला त्याला काय समजतं तो उघडा व्हायचा.
तो पाय पडायचा, निघून जायचा आणि नंतर परत 1-2 महिने परत पेढे घेऊन यायचा की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून. वा, काय हा. छान, खूपच छान. तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन केलं. सरांनी संस्था निर्माण केली 1965 मध्ये, ते या क्षेत्रात आले, म्हणजे आता 59 वर्ष झाली. हो. त्याच्यानंतर त्यांनी संस्था निर्माण केली आणि ती संस्था आता तुम्ही पुढे नेत आहात, तर ती दिशा जर आमच्या प्रेक्षकांना आवडेल ऐकायला. ज्योतिषशास्त्राचं जे ज्ञान आहे हे सर्वांपर्यंत पोचावं आणि त्याच्यातला खरेपणा लोकांपर्यंत यावा, यासाठी सुरुवातीला वडील, त्यांचे मित्र, जी ज्योतिषप्रेमी मंडळी जी होते ते फ्री क्लासेस म्हणजे लेक्चर अरेंज करायचे. जे ज्योतिषशास्त्रातले मोठे व्यक्ती वगैरे जे होते त्यांना इथे MP लॉ कॉलेज आहे, हो. तर तिथे लेक्चर अरेंज करायचे लोकांना. म्हणजे त्यावेळेस मग त्यावेळेस सकाळ होतं किंवा मराठवाडा होतं, लोकमत होतं, त्याच्यामध्ये जाहिराती देऊन लोकांना तिथे फ्री ऑफ कॉस्ट तिथे बोलवलं जायचं. आणि त्यावेळेस मग पंचांगाचे दाते झाले, त्याच्यानंतर कालनिर्णयचे साळगावकर सर ते झाले, नंतर आपले कर्वे गुरुजी झाले. हे असे पुष्कळशे मोठे मोठे व्यक्ती त्यावेळेस येऊन त्यांनी त्यावेळेस लोकांना लेक्चर दिले आणि ज्योतिषशास्त्र झालं, मुहूर्त झालं, या सगळ्या गोष्टींचं कसं महत्त्व आहे हे लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न हे सुरू केला. आणि मग त्याच वेळेस मग हे म्हणालं की आपण फक्त असं लेक्चर देण्यापेक्षा आपण लोकांना फॉर्मली सगळ्यांना शिकवलं गेलं पाहिजे. मग त्या केसमध्ये त्यांनी सुरू केला. मग कविगुरु कालिदास, त्याच्यामध्ये जेव्हा गव्हर्नमेंट पॉलिसी काढली, वडील तिथे नेहमी जायचे, आठवड्याला 2-2, 3-3 चक्रा मारायचे. आणि हे सगळं जे त्यांनी कार्य केलं हे कुठल्याही कोणाकडनं पैसे न घेता स्वखर्चाने त्यांनी हे संपूर्ण ज्योतिषशास्त्राची सेवा केली. खूपच छान. आणि तो संपूर्ण सिलेबस तयार करणं कसा असला पाहिजे, कारण म्हणजे संपूर्ण सिलेबस ज्योतिषशास्त्राचंच नाही, नंतर मग वास्तुशास्त्राचं पण सिलेबस कुठल्या प्रकारे लोकांना. मग त्यांनी इथे औरंगाबादला BA चे वर्ग सुरू केले ज्योतिषशास्त्राचे. BA झाल्यानंतर मग MA चे पण वर्ग सुरू केले. आणि असं करता करता तो संपूर्ण महाराष्ट्रभर आता काही संस्था केली तर कार्य पुढे चालवत आहे. आज आमच्यासाठी खरं तर पुस्तक छापणं किंवा संस्था काढणं अत्यंत सोपं आहे, कारण आज आपल्याकडे सध्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. सरांनी त्या काळात केलं ही खरी मोठी गोष्ट. वास्तुशास्त्राच्या प्राचीन इतिहासाबद्दल काही सांगता येईल? सरांना बोलायला अत्यंत त्रास होतोय, परंतु तरी सुद्धा सरांचा प्रयत्न सुरू आहे की विद्यार्थ्यांपर्यंत ते तुम्ही करा. सरांना बोलायला अत्यंत त्रास होतोय, तरी सुद्धा सर प्रयत्न करताय की विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे विचार पोहोचावे. वस्तू आणि वास्तू यांचं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र, याच्यात गोंधुगुरी येऊ नये. ज्योतिषशास्त्र म्हणजे ज्योती आणि होणारा प्रकाश, तो प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मुखातून तो लोकांपर्यंत पोहोचावा असं सरांना वाटतं. बरोबर? हो, बिलकुल. सरांनी काही पुस्तकं लिहिलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही सांगितलं तरी चालणार आहे. सरांनी सुरुवातीच्या काळामध्ये मासिकांमध्ये ज्योतिषशास्त्राचा प्रचार व्हावा यासाठी पुष्कळशे आर्टिकल्स वगैरे लिहायला सुरुवात केली. आणि कारण त्यावेळेस ही गोष्ट आहे 92च्या याच्यामध्ये, त्या काळातली, ज्यावेळेस वास्तुशास्त्राचा फार मोठा प्रचार नव्हता किंवा वास्तुशास्त्राबद्दल लोकांमध्ये जास्त अजून अवेअरनेस नव्हता. त्यावेळेस मग मॅगझिनमध्ये, दिवाळी अंकांमध्ये वगैरे आर्टिकल वगैरे लिहायला सुरुवात केली. नंतर मग त्यांच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की तुम्ही पुस्तकं लिहा. मग त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शतसूत्री म्हणून 100 वास्तूतले प्रॉमिनंट जे सूत्र आहेत त्यांचं एक छोटंसं पुस्तक काढलं आणि त्याचं नाव दिलं शतसूत्री वास्तू. ते आता आउट ऑफ प्रिंट आहे. त्याच्या कॉपी पण नाही अवेलेबल. त्याच्यानंतर मग आर्ट ऑफ लिव्हिंगला जेव्हा सर लोक विद्यार्थ्यांना तिथे शिकवायला जायचे, तर श्री रविशंकरांनी वडिलांना सांगितलं की तुम्ही पुस्तक लिहा आणि त्याचं प्रकाशन मी करेल, असं त्यांनी श्रीनी वडिलांना सांगितलं. मग त्यांच्या आज्ञेप्रमाणे वडिलांनी घर बांधावे शास्त्र पाहून आणि त्याचंच इंग्लिश व्हर्जन जे आहे द सिम्प्लिफाईड वास्तू, हे 2 पुस्तकं श्रींनी स्वतःहून प्रकाशित केली.
त्याची कॉपी आहे आपल्याकडे. द्या. खूपच छान हे पुस्तक तुम्हाला दिसत असेल, कदाचित अमेझॉनवर उपलब्ध असेल किंवा श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात तुम्ही जात असाल तर तिथे तुम्हाला ते नक्कीच उपलब्ध होईल. नवीन ज्योतिषप्रेमींनी, अभ्यासकांनी या पुस्तकाचा लाभ घ्यावा, कारण आज सर आपल्याशी बोलू शकत नाही आहे, परंतु 92-95 मध्ये त्यांनी हे पुस्तक जर लिहिलेलं आहे तर ते आपल्यासाठी लाख मोलाचं असेल तर आपण तो मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सर, वास्तुशास्त्रासाठी आपण विदेशात देखील गेलेला आहात, तर तिथल्या काही आठवणी सांगता येतील? तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही सांगा. सर, 94-95 मध्ये महेश योगींच्या नेदरलँडच्या आश्रमामध्ये, त्यांचं जे मुख्य आश्रम आहे, तेव्हा महेश योगीजींनी त्यांना तिथे स्पेसिफिकली स्वतःहून त्यांनी इन्व्हिटेशन दिलं की वास्तुशास्त्राचं जे ज्ञान आहे, जे पुस्तकांमध्ये दडलेलं आहे, त्याचा उलगड करण्यासाठी, त्याचे काय सूत्र आहेत ते हे करण्यासाठी भारतातून काही निवडक व्यक्तींना तिथे आश्रमामध्ये डिस्कशनसाठी बोलवलं होतं. त्याच्यासाठी सरांना पण, सर त्याच्यामध्ये एक होते. तिथे केरळचे पण काही व्यक्ती होते, बाकी भारतातले बाकीचे पण पुष्कळ होते. तर त्यांनी तिथे 3-1 वर्ष तिथं आश्रमामध्ये वास्तव्य करून वास्तूचे पुस्तकं जे आहेत, मयमतम झालं, मानसारम झालं, याचं पुष्कळशा सूत्रांचा उलगडा ते महेश योगींसोबत बसून त्यांच्यासोबत डिस्कशनमध्ये करत होते. तुम्ही आता मयमतम पुस्तकाबद्दल सांगितलं. हा ग्रंथ मिळवण्यासाठी आमचे नवशिके विद्यार्थी इकडे तिकडे फिरत राहतात, त्यांना ते कुठे उपलब्ध होईल आणि त्या ग्रंथाबद्दल काही सांगता येईल का? मयमतम हा एकदम सुरुवातीच्या वास्तूच्या सुरुवातीच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आहे. याचं ब्रुनो डायजेस्टचं जे पुस्तक आहे, हे इंग्लिश ट्रान्सलेशन त्यांनी याची पॉंडिचेरीला जी अरबिंदोंची आश्रम आहे त्याच्यामध्ये बसून त्यांनी मूळ ग्रंथाचं फ्रेंचमध्ये ट्रान्सलेशन केलं आणि मग त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन झालं. आता त्याच पुस्तकाचं जे आहे भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. गोव्याचे धोंड सर त्यांनी मयमतमचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. नंतर इंदोरचे गोव्याचे काय नाव म्हणाले? धोंड सर, पंडू धोंड, ते झाले. नंतर इंदोरचे वर्मा सर आहेत, त्यांनी त्याचं हिंदीमध्ये भाषांतर केलेलं आहे. त्याच्यानंतर राजस्थानमधले जुगनू म्हणून ओळखले जाणारे सर, त्यांनी वास्तूच्या पुस्तकांचं भाषांतर केलेलं आहे, त्यांनी पण केलं आहे. आणि या सगळ्यांचा एक जो कॉमन बिंदू आहे, त्यांना कुठलेही डिफिकल्टी आले तर ते सरांना फोन करून विचारतात की याचं आम्हाला ट्रान्सलेशन करण्यासाठी याचं तुम्ही मला सूत्र समजून सांगा. मी पण ऐकलंय सरांचे श्लोक सगळे पाठ होते आणि सर तेव्हा प्रश्न आला की श्लोक सांगायचे, म्हणजे 6व्या स्थानातील मंगळ, असं काही विचारा सर, श्लोकने अगोदर उत्तर द्यायचे, मग त्याचं विश्लेषण करायचं, असं आम्ही खूप ऐकलंय आमच्या शिक्षकांकडून. हरकत नाही सर, घर असावं, आपलं घरकुल छान असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं आणि सर वास्तुतज्ञ आहे, तर घरकुल छान करण्यासाठी घरात काही बेसिक बदल किंवा उपाय करता येतील का? सगळ्यात सोपे उपाय म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीने ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पुष्कळसा गूढ अर्थ दडलेला आहे. आणि जो आपण कसं की आपण मॉडर्नायझेशनच्या याच्यामध्ये आपण तो विसरून चाललो. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे घरामध्ये नित्यनेमाने देवांची पूजा व्हायला पाहिजे. घरामध्ये घर नेहमी नीटनेटकं आणि स्वच्छ राहायला पाहिजे. घरामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा नसला पाहिजे. कचरा नसला पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक जे महत्त्वाचं सूत्र आहे की घरामध्ये आपलं कोण येतं आणि जातं, याच्यावर पण आपल्या घराच्या एनर्जीजवर परिणाम होतो. आपल्याबद्दल शत्रुभाव असलेले लोक जर का घरामध्ये आले तर तुम्हाला लक्षात येईल की ते गेल्यानंतर घरामध्ये भांडण होतात. अच्छा. तर आपल्याकडे हे सगळे जे सूत्र आहेत, आपल्याकडे सगळे जे सूत्र जे दिलेले आहेत हे सरळ सूत्र नाही आहेत. जसं आपण आजच्या तारखेला कॉम्प्युटरमध्ये कोडिंग वापरतो, आपल्याकडचे सगळे सूत्र जे आहेत हे कोडेड आहेत. ते योग्य व्यक्तीला त्याचा अर्थ समजून येतो. आणि ते त्याच पद्धतीने डिझाईन केले की प्रत्येक व्यक्तीची कॅपॅसिटी असली पाहिजे, त्याच्यानंतरच त्याला वरचा समजून येतं.
आपल्याकडे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्या व्यक्तींना तुम्ही घरामध्ये घ्यावं, कुठल्या व्यक्तींना तुम्ही घरामध्ये घेऊ नये, याचं सूत्र दिलेलं आहे, पण आपण त्याच्याकडे निग्लेक्ट करतो. नंतर अजून घरातल्या रंगरंगोटीचा पण आपल्या विचारांवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आपला त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली आपला आउटपुटवर त्याचा परिणाम होतो. वास्तुशास्त्रामध्ये जे काही सूत्र दिलेले आहेत की आयव्ययाचे जे सूत्र आहेत फ्लॅटेड सिस्टीममध्ये ते पुष्कळशे फॉलो करणं शक्य होत नाही. पण त्या व्यतिरिक्त पण त्याच्यामध्ये पण काही रेमेडियल मेजर्स वगैरे करून आपण त्याच्यातला जो निगेटिव्हिटी आहे किंवा त्याच्यातला जो दोष निर्माण झालेला आहे तो कमी करण्याचे पण सूत्र आपल्या शास्त्रांमध्ये दिलेले आहे. खूपच छान. दक्षिणेला दरवाजा असू नये, ती दिशा यमाची आहे, असे बरेच गैरसमज असतात समाजात. त्याविषयी काय सांगू शकाल? हा समज जो आहे यमदिशा म्हणजे यमाची दिशा हा म्हणजे मृत्यूची दिशा हा गैरसमज आहे. याच्यासाठी की यमाचा अर्थ धर्म, यमाचा अर्थ म्हणजे फक्त मृत्यूची देवता नाही. त्याचं वन ऑफ हिज पोर्टफोलिओ की धर्मामध्ये पण की तुमचं काम संपलं की तुम्ही तुमच्या दिशेला जायला पाहिजे. बरोबर आहे, धर्म आपलं काम करत असतो. आणि वास्तूच्या सगळ्या ग्रंथांमध्ये चौथा कप्पा जो आहे गृहक्षत कप्प्यामध्ये वास्तूच्या सगळ्या पुस्तकांमध्ये दिले की तिथे जर का मेन दरवाजा ठेवला तर तो चांगले फळं देतो. आणि व्यापारी कम्युनिटीसाठी गृहक्षत कप्प्यामध्ये असलेलं दार हे भरभराटी देते, हे सूत्र आहे. असं कुठल्याही ग्रंथामध्ये दक्षिण दिशा ही वाईट दिशा हे कुठेही सांगितलेलं नाही. खूपच छान. सरांचं आज 60 वर्षाची प्रॅक्टिस आहे, तर सरांना असे अनुभव आले असतील की जिथे कामाच्या ठिकाणी वास्तुशास्त्रात बदल केले आणि समोरच्या व्यक्तीची भरभराट घडून आली, तर असे काही सांगता येतील? मी दोन्ही उदाहरण देतो की सरांचं कसं की सात्विक असल्यामुळे आणि मनामध्ये कोणाबद्दल असूया नसल्यामुळे, तर त्याच्यामुळे काय होतं की ते कुठल्याही वास्तूमध्ये गेले की ते पहिल्यांदा पाय ठेवल्याबरोबर सांगायचे की ही वास्तू कशी आहे. जे आजच्या तारखेला पुष्कळ जणांना शक्य नाही, कारण आपले विचार वगैरे त्याप्रमाणे तेवढे शुद्ध नाही. मुंबईला ठाण्याला ते एका वास्तूमध्ये गेले. वास्तूमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या वास्तूवाल्यांना त्यांनी व्हिजिट करताना पहिल्यांदा पाय ठेवल्याबरोबर सांगितलं की तुम्ही ताबडतोब हे घर सोडा, नाहीतर तुम्ही तुमचं होत्याचं नव्हतं होईल, हे शब्द त्यांनी वापरले. त्यावेळेस त्यांनी त्या सल्ला वास्तूची व्हिजिट वगैरे झाली, त्यांनी ती सिरियसली घेतला नाही. आणि नंतर काही वर्षानंतर त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. त्याच्यानंतर त्यांना ते आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे ही गोष्ट आपल्याला सरांनी खूप आधीच सांगितली होती की हे घर ताबडतोब सोडा, नाहीतर तुमचं होत्याचं नव्हतं. ही एक गोष्ट झाली, म्हणजे वास्तू किती प्रभावीपणे फळ देऊ शकतं हे एक उदाहरण. त्याच्यानंतर वास्तूमध्ये बदल केल्यानंतर भरभराट होते याची पुष्कळशी उदाहरणं आहेत. अद्यापर्यंत जवळ सरांनी 1000पेक्षा जास्त कन्सल्टन्सला म्हणजे कन्सल्टन्सी वगैरे केलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिझल्ट्स आलेले आहेत. म्हणजे पुष्कळशा इंडस्ट्रीजमध्ये ज्या सिक युनिट्स होते त्या सिक युनिट्सचे आता त्यांचं भरभराटी झालेली आपल्याला बघून यायला येते. आता काळ बदलला, सगळ्या गोष्टीच बदलतात, तर वास्तुशास्त्रामध्ये काही यंत्राचा वापर होतो किंवा ऑरा पाहण्यासाठी अँटेना वापरतात, तर या गोष्टींची गरज आहे? आपण सरांना विचारून हो, सरांना विचारा. मॅडमचा प्रश्न असा आहे की आता जे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे वापरले जातात वास्तू चेक करण्यासाठी, लेकर अँटेना झाला किंवा युनिव्हर्सल स्कॅनर झालं किंवा डाउझिंग झालं, या पद्धती किंवा इन्स्ट्रुमेंट्स योग्य आहेत का, याच्याबद्दल ऑरा स्कॅनर वगैरे झालं, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सरांचं वैयक्तिक मत जर का विचारलं तर ते म्हणतात की इन्स्ट्रुमेंटचा वापर हा वास्तुशास्त्रामध्ये केला जाऊ नये. कारण वास्तुशास्त्राचं जे आहे क्षेत्र जे आहे, आपले जे ऋषीमुनी जे होते यांनी जे सूत्र वगैरे जे सगळे दिलेले त्यांनी ध्यान अवस्थेमध्ये त्यांनी ते सगळे सूत्र वगैरे दिलेले. पण आता कसं झालं की आपण जर का म्हटलं की टेक्नॉलॉजीप्रमाणे आपण पण पुढे चाललं पाहिजे आणि जे काही नवीन इन्स्ट्रुमेंट्स आलेले
त्याची फक्त कसं की त्याचे रिझल्ट्स हे लोकांना किती चांगल्या प्रकारे येतात याच्यावरनं त्याचं आपण परीक्षण केलं पाहिजे. बरोबर. कारण पुष्कळ ठिकाणी आपल्याला साधना आज कमी पडत असल्यामुळे पुष्कळ लोकांना त्याच्या वास्तूमध्ये गेल्यानंतर रिडिंग्स मिळत नाही, म्हणजे त्यांना अनुभवच येत नाही आणि त्याच्यामुळे इन्स्ट्रुमेंटचा आधार लोक घेतात आणि याच्यातले पुष्कळसे इन्स्ट्रुमेंट्स हे चांगले आहेत. असं नाही की सगळेच खराब आहेत आणि रिझल्ट्स येतात, पुष्कळ ठिकाणी येतात. तर त्यासाठी माझं वैयक्तिक मत असं आहे की लोकांना जर का त्याचे चांगले रिझल्ट्स येत असतील तर आपल्यातला कमीपणा म्हणजे आपल्यातल्या ज्या कमतरता आहेत त्या भरून काढण्यासाठी इन्स्ट्रुमेंटचा वापर केला चांगला. 21व्या शतकातलं हे 4थं दशक की ते सगळंच बदलणार आहे 30रं दशक. त्यामुळे आता तेवढी साधना समृद्ध असेलच असं नाही सांगता येत, तर हा उपायही हरकत नाही आहे. वास्तुशास्त्रात असे छोटे छोटे तुम्ही काही टिप्स किंवा उपाय देऊ शकाल का की जे सर्वसामान्य आमचे प्रेक्षक गृहिणी करू शकतील आणि त्याचा त्यांना फायदा होऊ शकेल? निश्चित वास्तू चिरकन करणं हे आवश्यक. सोपे उपाय म्हणजे जसं आपण आधी म्हटलं की दररोज सकाळी तुमच्या देवाची पूजा करा, तसंच सकाळी आणि संध्याकाळीच पर्टिक्युलरली आपण दिवस मावळताना जी सांजेची वेळ असते त्यावेळेस नाही का घरामध्ये तुम्ही देवाजवळ दिवा लावा. शक्य असेल तर ऊद किंवा उदबत्ती याचा वापर करा आणि संपूर्ण घरामध्ये त्याची पॉझिटिव्हिटी हे करा. असे शक्य असेल तर हा कापूर जो येतो कुठला आपला भीमसेनी कापूर त्याचा वापर करा. त्याच्या भीमसेनी कापुराच्या वेपर्स तुम्ही घरामध्ये वगैरे केलं तर चांगलं होतं. खडे मिठाच्या पानाने आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा तुम्ही घर पुसून काढा. फरशी वगैरे जी असते याच्यातली पुष्कळशी निगेटिव्हिटी कमी होण्यासाठी मदत मिळते. खूपच छान आणि सोपे उपाय आहे, आपल्या प्रेक्षकांनी नक्की करावे. समुद्र मीठ आपण त्याला म्हणू शकतो, त्या मिठामध्ये निगेटिव्हिटी ओढून काढण्याची कॅपॅसिटी असते आणि हा सोपा उपाय आपण जर आपल्या सवयीत करून घेतला तर आपल्या आयुष्यातील छोटे मोठे प्रश्न सहज मिटतात. ज्योतिषशास्त्राची ही ताकद आहे की ज्योतिषशास्त्राच्या छोट्या उपायांचे मोठे परिणाम मिळतात, तशातलेच हे उपाय आहे. सर, आता वयाच्या या टप्प्यावर आल्यावर तुम्हाला असं कधी वाटतं का की याचसाठी केला होता अट्टहास, असा एखादा प्रसंग सांगता येईल का? मला वाटतं इथे त्यांचे चिरंजीव आहेत, सून आहे, नातही दिसली मला आता. यांच्यापैकी कोणीही असं सांगू शकेल का की सरांना कधी असं वाटलं की हो आपण जे कार्य केलं ते याचसाठी केलं अट्टहास असं? कारण 60 वर्ष म्हणजे कमी होत नाही. 60 वर्ष एका वेगळ्या विषयात स्वतःला वाहून घेणं आणि कार्य करणं. तर तसा तुम्ही एखादा अनुभव सांगितला, तुम्ही सांगितलात किंवा रंजना तिने सांगितलात तरी चालणार आहे. प्लीज वेलकम. त्यांच्या मी ओळख देते, त्यांची सुनबाई आहे आणि मला या घरात आल्यावर सगळ्यात जास्त जर काही जाणवलं असेल ना तर घरात मी माझ्या नेहमीच्या सवयीने उजवा पाय टाकला आणि मला अत्यंत सकारात्मक वातावरण वाटलं. त्यांचा मुलगा ही दुसरी सून आहे, नातवंड सगळे येऊन भेटले, आपल्या भारतीय पद्धतीने नमस्कार केला. ते एक मनाला खूप मोठं समाधान या घरात मला आल्या वाटलं. आणि आता त्यांची सुनबाई त्यांचा अनुभव सांगणार आहे की त्यांना नेमकं काय वाटलं 60 वर्ष एका क्षेत्रात कार्य केल्यावर. कधी त्यांना असं वाटलं का की याचसाठी केला होता अट्टहास? माझ्या लग्नाला आता 25 वर्ष झालेली. मी जयश्री मग्गीरवार, जयश्री अभिजित मग्गीरवार. बरं. पप्पांचं जसं आम्ही बघतो की जसं या घरात आल्यापासून संपूर्णपणे त्यांनी त्यांचं जीवन कार्य हा लोकार्पण केल्यासारखं असं म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये आमच्या आई सासूबाई छाया मग्गीरवार यांनी त्यांना भयंकर मोलाची साथ दिली. त्यांनी त्यांचे सगळे अट्टहास बाजूला ठेवून पप्पांना पूर्णपणे साथ दिली. त्याच्यात त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांनी, मुलींनी आणि घरात येणार जाणाऱ्या लोकांनी पण खूप सहकार्य केलेलं आहे. आणि निश्चितपणे पप्पांचा जन्म हा एखाद्या ऋषीमुनीसारखं कार्य झालेलं आहे त्यांचं. क्या बात आहे. त्यांचा एकच आशीर्वाद सगळ्यांना असतो, सर्वे समस्ता सुखिनो भवन्तु, सर्वे सन्तु निरामया. म्हणजे त्यांनी केवळ आणि केवळ फक्त दुसऱ्यांच्या वेलबिंगसाठीच स्वतःचं जीवन कार्य वाहून घेतलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मी या क्षेत्रामध्ये येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं मोलाचं
मार्गदर्शन हे पप्पांचंच राहिलेलं आहे. बरं. आधी फॅशन डिझायनर होते. पप्पा एकदम येऊन म्हणाले की आता हे बस, आता स्पिरिच्युअलिटीवर या. मग रेकी, साऊंड हिलिंग, न्यूमरॉलॉजी हा प्रवास सुरू झाला आणि आज त्यांच्या आशीर्वादाने सरांची दोन्ही मुलं अविनाश मग्गीरवार, अभिजित मग्गीरवार वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र खूप चांगल्या पद्धतीने गादी सांभाळतात अच्छा. आणि घरात सगळ्यांचं सहकार्य असतं आणि सुना पण सांभाळताय. सुना सांभाळतायत. खूपच छान. आता तुम्ही मला सांगितलं दोन्ही मुलं दोन्ही सुना, तर तुमचे आगामी काही उपक्रम असतील तेही सांगा. हो, आगामी उपक्रम असे आहेत की सध्या दोघांचं इंटरनॅशनल लेवलवर काम करण्याचं असं धाडस करण्याचा प्रयत्न चालू आहे. काही इन्कमिंग प्रोजेक्ट सुद्धा आहेत त्यांचे. बरं. दुबई आणि अमेरिकेमधनं दोघा भावांना, अविनाश आणि अभिजित यांना बोलावणं आलेलं आहे आणि त्याच्यावर कार्य चालू आहे. आणि हे शास्त्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं न्यायचं, तर त्याच्यासाठी क्लासेस घेण्याचा त्यांचा मानस आहे. बरं. आणि वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सोप्या पद्धतीने आणि कुठेही तिथे व्यावहारिक दृष्टिकोन खूप जास्त पद्धतीने कोणालाही आपण पिळून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कमीत कमी पैशांमध्ये लोकांपर्यंत ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र कसं पोहोचवता येईल, तसं पप्पांच्या मार्गदर्शनातून दोघांचं कार्य चालू झालेलं आहे. आणि अभिजित आज इथे नाही आहेत, हैदराबादला वास्तू व्हिजिटसाठीच गेले. आणि दोघांचं सहकार्य असतं की पुस्तक लिहिण्यामध्ये पप्पांकडे कोणी आलं तर त्यांना चर्चा करायची. दोघं जण बसलेले असतात की ते काय म्हणतात ते लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न ते करतात. आजही कुठली पत्रिका बघताना तिघे मिळून बघतात. वा. आणि त्याच्यावर डिस्कशन असतं. खूपच छान. सरांना इतका त्रास होत असूनही सर बोलतात आणि मुलांशी पण चर्चा करतात, सुनांशी चर्चा करतात. एक कुटुंब तुमचं खूप छान आहे. तुम्हाला तुमच्या सासऱ्यांच्या आयुष्यातील एखादा अविस्मरणीय क्षण सांगता येईल? पप्पांचा 75वा वाढदिवस बरं. धुंडीराज पाठक सरांनी खूप छान पद्धतीने केला होता. आणि आज आपण त्यांना मिस करतोय, ते या जगात नाहीये, पण पप्पांचे विद्यार्थी आज खूप मोठ्या मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये वास्तुशास्त्र आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य पप्पांनी केलेलं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, कारण हे घर बांधताना मद्रासवरून एक वास्तुशास्त्रज्ञ आले होते. त्यांनी हे घर बांधलं तेव्हा महाराष्ट्रामध्ये वास्तुशास्त्राचा एवढा प्रसार झालेला नव्हता. खूपच छान. सर, तुम्हाला एक प्रश्न विचारते. आता तुमच्या आयुष्यातील सगळ्यात आवडती व्यक्ती कोण आणि त्यांच्याशी तुम्हाला बोलायला मिळालं तर तुम्ही काय बोलाल? तुमच्या आयुष्यातील सगळ्यात आवडती व्यक्ती कोण आणि ती व्यक्ती जर पुन्हा तुमच्या आयुष्यात आली तर तिच्याशी काय बोलाल? वास्तुशास्त्राचं हे सूत्र आहे, त्या सूत्रातून आपल्याला मानतो. बरं. त्यांची सुनबाई सांगते की त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्ती कोण आणि ते क्षण, तर आम्हालाही आवडेल ऐकायला. बोला की. पप्पांचे, आमच्या परिवाराचे आध्यात्मिक गुरु नारायण महाराज, जे बरं. हिंगोलीला त्यांचा आश्रम आहे, तर ते सांगायचे की पप्पा आणि त्यांचे 3 भाऊ म्हणजे 4 भाऊ हे म्हणजे खडकावरची रोपटं. अच्छा. घरात कुठलीही परिस्थिती नसताना 4 भाऊ त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अति उच्च पदावर गेले. बरं. आणि एक तेव्हा असं, आणि तेव्हाही आणि आत्ताही ज्या घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती प्रसन्न असेल तर ते कोणतं घर असेल तर मग्गीरवारांचं घर, असा सगळीकडे एक मानस झालेला होता. हो. असं म्हणतात की लक्ष्मी सरस्वती सोबत नांदत नाही, परंतु या घरात ती नांदतात. ती नांदते. आणि वी आर ब्लेस्ड पीपल की आम्ही पप्पांच्या सहवासात आहोत. आणि पप्पांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाची आणि आवडीची व्यक्ती म्हणजे सौ छाया मग्गीरवार. अच्छा. खूप हृदय मोठं करून सांगावं लागतं की त्या आज या जगामध्ये नाही आहेत, पण आम्ही जो त्यांचा प्रवास बघितला तो एकदम निखळ नातं होतं. म्हणजे एक अगदी मित्रमैत्रीण जसे राहतात तसेच, रागाला तर राग, लोभाला तर लोभ, प्रेम तर खूपच प्रेम, आणि सगळ्या गोष्टी, सगळा निर्णय एक संघाने घ्यायचा. आणि त्यामुळेच त्यांची दोन्ही मुलं आणि मुलगी यांच्यावर खूप चांगल्या प्रकारे संस्कार त्यांनी दिले. आणि घराची धुरा सांभाळण्याचं काम हे आईंनी केलं. आणि त्याच्यामुळे पप्पा बाहेरचं जग सांभाळायचे, आई घरातलं जग सांभाळायच्या. आणि दोघंही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नंबर 1 राहिले. आणि आज या क्षणी आम्ही त्यांना मिस करतो.
पण पप्पांची सगळ्यात आवडती व्यक्ती कोण असेल तर सौ छाया मोघीकर, आमच्या आईने. ग्रेट ग्रेट, खूपच छान. बरोबर पप्पा? बरोबर आहे का? सरांच्या भावना त्यांच्या सुनेने आपल्यासमोर खूप छान पद्धतीने मांडल्या आणि मला सुद्धा आज खूप आनंद होत आहे की मी आज सरांना 5 मिनटं 10 मिनटं भेटू शकले, सरांच्या सोबत बसले. सर किती बोलू शकतात तो प्रश्न नाही, परंतु त्यांनी सतत बोलण्याचा अजूनही त्यांचा चेहऱ्यावर भाव दिसतो की मी बोलू शकलो पाहिजे. आणि आज ते बोलू शकत नाही आहे, परंतु त्यांचं 60 वर्ष त्यांनी या क्षेत्रासाठी आपल्याला दिलेली आहेत. दुसरी पिढी घडवलेली आहे. 2 मुलं 2 सुना, हे सर्व या शास्त्राकडे वळलेले आहे. त्यामुळे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. सरांनी आज तब्येत बरी नसताना आपल्यासाठी वेळ काढला, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने वेळ काढला. सगळ्यांचा मनपूर्वक आभार. पुन्हा आपण नक्कीच कधीतरी भेटूया. सर, तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला. खूप दिवस झाले मनात एक इच्छा होती की आपण एकदा मग गिरवाळ सरांना भेटावं. ती इच्छा आज माझी पूर्ण झाली. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही आज वेळ काढून आलात आणि खूप छान सुंदर पद्धतीने पॉडकास्ट झालेला आहे. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.